नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. तर मंडळी, आज आपण करणार आहोत मस्त अशी खीर, उपवासाची खीर आणि उपवासाची भाजी आणि उपवासाची पुरीसुद्धा आपण करणार आहोत. पण जी पुरी आहे ती मी तुमच्यासोबत म्हणजे रेसिपी शेअर करणार नाही आहे. फक्त आपण खीर आणि भाजी हीच रेसिपी शिकणार आहोत. तर खीर करण्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून एवढा भगर घेतली, मिक्सरला फिरवून घेतली, रवाळ अशी वाटून घेतली. त्यानंतर एका छोट्या पातेल्यामध्ये मला ती खीर करायची होती. त्यामध्ये मी थोडंसं पाणी उकळवून काढून घेतलं. असं केल्याने आपली जी खीर आहे किंवा खिरीमधलं जे दूध आहे ते खराब होत नाही. त्यामुळे मी त्यातनं पाणी उकळवून काढलं आणि त्यानंतर इथे खिरीला फोडणीसाठी तूप घालून घेतलेलं आहे. तर 4 छोटे चमचे मी तूप घातलेलं आहे. त्याचबरोबर आपण ड्रायफ्रूट्स कापून घेतलेत, काजू, बदाम, पिस्ते, ते सुद्धा इथे आपण गरम जे तूप आपलं झालं त्यामध्ये फोडणीला घातलेलं आहे. तर छान आपले ड्रायफ्रूट्स 1 मिनिटभर म्हणजे अगदी 3-4 सेकंदातच व्यवस्थित भाजले जातात. त्यानंतर लगेचच आपण जो भगरचा रवा करून घेतला आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे. तो सुद्धा लगेचच फुलला जातो आणि फुलल्यावर लगेचच आपण इथे दूध घालून घ्यायचं आहे. तर ही आपली उपवासाची खीर अगदी छान, उत्तम आणि टेस्टी अशी आहे. आता इथे मला थोडीच करायची होती. तर साधारण माझी ही खीर जी आहे ती 3 वाट्या, मीडियम साईजच्या 3 वाट्या एवढीच होणार आहे. तुम्हाला जर जास्तीची करायची असेल तर तुम्ही थोडंसं भगरचं प्रमाण किंवा भगर आणि दूध आणि इतर साहित्याचं प्रमाण वाढवू शकता. तर 3 वाट्यांसाठी मी इथे 3 टेबलस्पून एवढीच साखर घेतलेली आहे आणि तेवढीच घालत आहे. म्हणजे जी आपली खीर आहे ती अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी गोड होईल, ना कमी गोड ना जास्त गोड. तर खिरीला आपण बारीक गॅसवरती छान अशी शिजून द्यायची आहे. त्याच्यातली जी भगर आहे ती व्यवस्थित असं शिजली गेली की मग आपल्या खिरीला छान एक थिकनेसपणा येईल आणि छान लागेल. तर खिरीमध्ये घालण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे थोडंसं ओलं खोबरं. तर ओलं खोबरं मी असंच किसून घेतलेलं आहे बारीक किसणीवरती. माझ्याकडे जी खवण्यासाठी जी विळी असती तशी विळी नाही आहे, त्यामुळे मी इथे किसून घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे असेल तर तसं खवून टाका, नसेल तर थोडंसं मिक्सरला जरी फिरवून घातलं खोबरं तरीसुद्धा चालेल. तर मी असं छोट्या किसणीवरती किसून इथे खिरीमध्ये हे खोबरंसुद्धा घालून घेतलेलं आहे. तर आता ही बारीक गॅसवरती आपण एक 10 ते 15 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. म्हणजे आपली ही जी खीर आहे ती अगदी परफेक्ट अशी रेडी होईल. त्यासाठी मी इथे मधल्या गॅसवरती छोटा गॅसचा जो बर्नर आहे त्यावरती ठेवलेली आहे. म्हणजे जी आपली खीर आहे ती उतू जाणार नाही. मधून अधून आपल्याला ती खीर ढवळत राहायची आहे. आपली खीर शिजते तोपर्यंत आपण जी आपली उपवासाची बटाट्याची भाजी आहे, रस्सा भाजी करणार आहोत, त्यासाठी इथे आपण मसाला काढून घेतो आहे. तर ओलं खोबरं घेतलं आहे मी, अगदी 2 ते 3 टेबलस्पून एवढंच ओलं खोबरं घेतलं आहे आणि तेवढेच 3 टेबलस्पून एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजलेले शेंगदाणे आहेत. तर हे दोन्ही साहित्य आपण छान असं मिक्सरला वाटून याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. तर इथे मी 5 ते 6 बटाटे उकडून घेतलेले आहेत. कारण 2 ते 2.5 बटाट्यांची मी भाजी करणार आहे आणि बाकीचे उरलेले बटाटे मी पुरीसाठी उकडून घेतलेले होते. तर आता आपण कढई ठेवूया गरम करायला आणि भाजीला फोडणी घालूया. तर 3 टेबलस्पून एवढं तेल घालून घेतलं. त्यानंतर आपण जे खोबरं आणि शेंगदाणे वाटून घेतलेलं आहे ते इथे फोडणीला घालणार आहोत. तुम्ही जर उपवासाला जिरं, कोथिंबीर, कढीपत्ता खात असाल तर तुम्ही वापरलात तरीसुद्धा चालेल. तर मी यापैकी कोणतेही जिन्नस उपवासाला खात नाही, त्यामुळे मी इथे डायरेक्ट तेलामध्ये हे जे वाटण करून घेतलेलं आहे ते फोडणीला घातलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे जिरं, कढीपत्ता घालून मग हे वाटण घातलं तरीसुद्धा चालेल. तर 2 ते 2.5 बटाटे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे. तर हे वाटण आपण तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 टेबलस्पून आणि अजून थोडेसे म्हणजे अजून 1 पाव चमचा असं 1.25 टेबलस्पून एवढं लाल तिखट घातलेलं आहे. तर आम्हाला घरामध्ये भाजी ही तिखटच आवडते, त्यामुळे मी इथं थोडंसं जास्तीचं तिखट घातलं आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट आवडतं त्या प्रमाणात तुम्ही इथे तिखट कमी जास्त करू शकता. तर हे फक्त लाल मिरची पावडर इथे आपण घालून घेतली आणि हे व्यवस्थित असं मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण जे मिक्सरचं भांडं आहे ते धुवून याच्यामध्ये
पाणी घालून घ्यायचं आहे आणि जेवढं पाणी आपल्याला लागणार आहे भाजीला तेवढं इथे घालून घ्यायचं आहे। तर ही भाजी थंड झाल्यावर अगदी घट्ट होते। थोडी आपल्याला दिसायला जरी पातळ ग्रेव्ही दिसली तरी ती आपण गॅस बंद केल्यानंतर घट्ट होते। त्या अंदाजाने तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता। तर इथे लागेल तेवढं आपण पाणी घालून घेतलेलं आहे। तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील। तर इथे भाजीमध्ये आता आपण जो बटाटा आहे तो हाताने स्मॅश करून घालत आहोत। तुम्हाला हवा असेल तुम्ही खाली स्मॅश करून घेतला आणि घातलं तरीसुद्धा चालेल। तर आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान अशी भाजी आपण उकळवून घ्यायची आहे। आणि बारीक गॅसवरती जर आपण 5 मिनिटं उकळवली तर छान आपल्या भाजीला तर्रीसुद्धा येईल। तर जवळजवळ आपली ही भाजी रेडी झालेली आहे। तर आता आपण पुरीबद्दल बोलूया। मी तुमच्यासोबत पुरीची रेसिपी शेअर करत नाही आहे, कारण जी पुरी मी तुम्हाला दाखवणार होती ती रेसिपी माझ्याकडून चुकली आणि जी चुकलेली गोष्ट आहे ती मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत। फक्त एवढं सांगू शकते की तुम्हीसुद्धा जर चुकून साबुदाण्याच्या पिठाची जर पुरी करणार असाल तर प्लीज करू नका। साबुदाण्याच्या पिठाची जी पुरी आहे ती भरपूर तेल शोषून घेते, म्हणजे दिसायला ती सुंदर दिसते। आता मी तुम्हाला शेवटीला दाखवेल तर ती दिसायला अगदी खरंच खूप सुंदर दिसते, असं वाटतं की आहा किती छान आहे। पण ती पुरी एवढी तेलकट होते की फक्त ती गरम गरमच जराशी बरी वाटते आहे खायला। थोडी थंड झाली की अगदी त्याच्यातून तेल टपकते, एवढं तेल शोषून घेते ती साबुदाण्याची पुरी। आणि खाताना मग आपल्याला मळमळल्यासारखं होतं, त्यामध्ये जास्तच तेल असल्यामुळे। त्यामुळे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर नाही केली। तर तुम्हीसुद्धा चुकूनही साबुदाण्याच्या पिठाची रेसिपी ट्राय करू नका। तर इथे आपली खीर भाजी व्यवस्थित रेडी झालेली आहे। कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हे लक्षात ठेवा की ही पुरी करू नका। दिसायला जरी सुंदर असेल तरी अजिबात कोणाचंही बघून तुम्ही साबुदाण्याची पुरी जर करायला जाल तर प्लीज ट्राय करू नका, अजिबात व्यवस्थित होत नाही पुरी। आणि माझा हेतू हेच आहे की तुमच्यापर्यंत मी योग्य काय आहे तेच पोचवावं, जे चुकीचं आहे ते तुम्हाला सांगावं, त्यापासून तुम्ही दूर राहावं। तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।